स्वर्गीय आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी व बारामती या दोन्ही मतदारसंघात निवडणूक लागली आहे. या दोन्ही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी उमेदवार देणार असून ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार. ही निवडणूक कोणत्याही कारणाने बिनविरोध होऊ देणार नसल्याचे वंचितचे प्रदेश महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांनी सांगितले आहे. दिनांक 20 मार्च 2026 रोजी दुपारी राहुरी येथील ज्येष्ठ नागरिक हॉल येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. प्राध्यापक किसन चव्हाण पुढे म्हणाले की लोकशाहीत प्रतिनिधी हा थेट जनतेच्या मतदानातूनच निवडून यायला हवा. राहुरी सोबतच बारामती येथील निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने उतरून पर्यायी राजकारणाचा पर्याय देणार आहे. सध्या प्रमुख पक्षांचे संभाव्य उमेदवार हिंदुत्ववादी विचारसरणीचे असल्याचा आरोप करत निरपेक्ष मतदारांसाठी वेगळा पर्याय निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक बांधणी सुरू असून मर्यादित साधन सामग्री असूनही कार्यकर्त्यांच्या बळावर लढत उभी केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष संतोष सोळके, वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल जाधव, जिल्हा महासचिव मधुकर साळवे, राहुरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, जिल्हा सचिव बाबा साठे, अमजद पठाण, जिल्हा संपर्क प्रमुख पिंटू नाना साळवे, तालुका महासचिव पंकज पलघडमळ, आबा कदम, भारत जगधने, राजू खान, सादिक पठाण, चांद पठाण यादी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सतीश फुलसौंदर, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज वंचित बहुजन आघाडीचे सगळे या विभागाचे पदाधिकारी, दोन्ही जिल्ह्याचे अध्यक्ष, महासचिव, तालुका अध्यक्ष आमची बैठक होत आहे. या पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढवणार की नाही लढवणार अशा पद्धतीचा, मुळातच निवडणूक होणार की बिनविरोध होणार अशा पद्धतीच्या वावड्या बऱ्याच दिवसापासून या भागामध्ये सुरू आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने हा निर्णय केलेला आहे की दोन्ही पोटनिवडणुका ज्या आहेत, बारामती आणि राहुरी, या दोन्ही पोटनिवडणुका लढवायच्या आहेत. या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असणार आहे. कारण कोणती निवडणूक त्यातही विधिमंडळामध्ये जाणारा सदस्य आहे तो बिनविरोध जाता कामा नये. पण इथं चालू आहे की इथे बिनविरोध पाठवायचं नाही. इथल्या आता जी पोटनिवडणूक आहेत इथं जे काही उमेदवार आहेत बीजेपीचे आणि दुसरे पण जे संभाव्य उमेदवार दिसत आहेत आम्हाला, ते दोघंही एकाची तर जाहीरपणे हिंदुत्ववादाची भूमिका प्रखरपणे, दुसऱ्याने देखील अलीकडच्या काळामध्ये आपला चेहरा बदलला. आणि मग जर दोन्ही उमेदवार हिंदुत्ववादीच असतील तर या भागामधला जो धर्मनिरपेक्षवादी मतदार आहे त्यांनी मतदान करायचं कुणाला, या उद्देशाने आणि लोकशाहीमध्ये विधिमंडळासारखी निवडणूक जी आहे ती बिनविरोध होता कामा नये. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी राहुरी पोटनिवडणुकीमध्ये आम्ही उमेदवार देणार आहोत. कारण हा जिल्हा आहे, हा प्रस्थापितांचा जिल्हा आहे, साखर कारखानदारांचा जिल्हा आहे. इथं सगळे एकमेकांचे सोयरे आहेत, वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत परंतु एकमेकांचे सोयरे आहेत. म्हणजे कुणी कुठल्याही पक्षात जात आहे परंतु ते सत्तेमध्ये असतात. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचा जो बेस आहे तो सगळा इथला विस्थापित वर्ग आहे की ज्या या राज्यातल्या 169 प्रस्थापित घराण्यानं आतापर्यंत इथल्या विस्थापितांच्या मताचा वापर केला, सत्तेमध्ये गेले, सत्ता भोगल्या आणि स्वतः प्रस्थापित होऊन बसले. परंतु ज्यांच्या जोरावरती, ज्यांच्या जीवावरती, ज्यांच्या मतावरती आपण सत्तेमध्ये गेलेलो आहोत त्यांच्याकडे नंतर ते निवडून गेल्यानंतर डुंकूनही बघत नाही. आणि म्हणून लोकशाहीमध्ये सत्तेमध्ये जाऊन आपल्या समाजाचे, आपल्या समूहाचे प्रश्न सोडवता येतात याच्यावरती संविधानाचा विश्वास आहे. आणि म्हणून आपल्यातले प्रतिनिधी फक्त मतदानच करता कामा नये तर त्यांनी निवडून गेलं पाहिजे, भले ते विधिमंडळामध्ये असतील, संसदेमध्ये असतील. आणि म्हणून या विस्थापितांची मोठ बांधण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 2019 झालं. आणि ज्यांना सध्या ग्रामपंचायतला उमेदवारी दिली जात नव्हती अशांना लोकसभेच्या उमेदवारी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलेलं आहे. म्हणजे ज्याला प्रतिनिधित्व म्हणतो आपण ते उमेदवारीमध्ये आम्ही दिलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडी सध्याला जो मतदार आहे, विस्थापित मतदार आहे, तो आकर्षला गेलेला आहे. नुकत्या झालेल्या नगरपंचायत, नगर परिषद, आता इथं आमचे संतोष सोळके पाटील आहे, हे जिल्हाध्यक्ष आहेत, गरीब मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करतात, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहेत.
तुमच्या जवळच्या देवळाली प्रवरा नगर परिषदेमध्ये ते नगरसेवक म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हावरती निवडून आलेले आहे. म्हणजे हळूहळू का होईना मतदारांना हे पसनी पडतंय की आपण जर विस्थापित लोक वंचित लोक एकत्रित आलो तर आपला प्रतिनिधी आपण सभागृहामध्ये पाठवू शकतो. हा विश्वास गेल्या 2019 पासून आम्ही मतदारांना देतोय. आमच्याकडे साधनं कमी आहेत, यंत्रणा कमी आहेत, समोर गडगंज संपत्तीवाले असतात, कारखानदार, संस्था चालक असतात, वर्षानुवर्षे त्यांनी सत्ता भोगलेल्या आहेत, 3 पिढ्यांपासून सत्तेमध्ये आहेत. अशांच्या विरोधामध्ये कार्यकर्त्यांच्या जोरावरती खिशातला पैसा घालून आमचे कार्यकर्ते निवडणुका लढत आहेत. एक आशादायी चित्र आहे की भविष्यामध्ये मतदार वंचित बहुजन आघाडीला पसंती देणार आहे. आणि म्हणून इथली जी निवडणूक आहे ही निवडणूक लोकशाही जर आपल्याला अधिक सकस बनवायची असेल तर मला असं वाटतं की ती निवडणूक झाली पाहिजे. दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. त्यांच्या जागेवरती जी रिक्त जागा झाली त्याची पोटनिवडणूक होणार आहे. त्यांचे चिरंजीव असतील किंवा बाकीचे कुणी असतील त्यांच्या पक्षाचा विषय आहे ते उमेदवारी देण्यामध्ये. परंतु एकंदरीत पाहता इथं जे उमेदवारी करणार आहेत ते हिंदुत्ववादी विचाराचे लोक उमेदवारी करणार आहेत. आणि म्हणून आम्ही देखील या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडनं उमेदवार देणार आहोत. शिव फुले शाहू आंबेडकरवादी संविधानवादी मतदार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि म्हणून ज्या सामाजिक संघटना आहेत त्या सामाजिक संघटनांना आव्हान करणार आहोत. ज्या पुरोगामी काही स्वतः पुरोगामी पक्ष आहेत त्यांना देखील आम्ही आव्हान करणार आहोत की आपले धर्मनिरपेक्ष मतांची फूट होता कामा नये आणि आपण सगळे एकत्रित येऊन जर या ठिकाणी निवडणूक केली तर आपण या ठिकाणी निकाल देऊ शकतो. आणि म्हणून आम्ही बाकीच्या बरोबर देखील बोलणार आहोत. वंचित बहुजन आघाडी मात्र या ठिकाणी उमेदवार देणार आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणूक या निवडणुकीच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद झाली. आता पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये आमचे राज्याचे उपाध्यक्ष महासचिव प्राचार्य किसनजी चव्हाण साहेब आले होते. जो पक्षाचा आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही या राहुरी विधानसभेमध्ये निवडणूक लढवणार आहोत. आणि जी बिनविरोधचं जे चाललेलं आहे तर ते बिनविरोध न होता वंचित वर्सेस जे समोरचे काही पक्ष असतील ते लढणार आहोत.